श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2026 सालामधल्या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 14 ऑगस्ट नाही 13 आहे का 12 ऑगस्ट नामस्मरण दिन क्रमांक 19 यामध्ये सद्ग्रंथ वाचनांतर्गत श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे श्री एकनाथी भागवत आहे त्या एकनाथी भागवतातल्या 10व्या अध्यायामधल्या 6व्या श्लोकांतर्गत ओवी क्रमांक 156 पासून आज आपण वाचन आणि निरूपण सुरू करणार आहोत। यासाठी उपस्थित सर्व माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला निरूपण सेवेला सुरुवात करूया। सज्जनो, आपला कालचा विषय जो झाला तो खरोखर आपल्याला अगदी संतांनी विशेषतः नाथ महाराजांनी अगदी बोटाला धरून, जसं अगदी मला आठवतं की पहिल्या दिवशी ज्या काळजीने ज्या मोठ्या आशेने आपले आई बाबा आपल्याला शाळेत घेऊन सोडतात आणि आपण शाळेमध्ये जाऊन बसतो त्यावेळेला त्यांची जी भावना आईवडिलांची आपल्याविषयी असते तितकी नवे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने की हा खऱ्या अर्थाने मोठा व्हावा, खऱ्या अर्थाने या सन्मार्गावर राहावा आणि मानवी जीवनातली सगळी यश कीर्ती संपदा याला मिळावी असं संतांना वाटतं। ती खरी यश कीर्ती संपदा म्हणजे काय, तर ज्याच्यासाठी म्हणून आपण जन्माला आलो त्या परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार दर्शन होणं हे मानवी जीवनाचं ध्येय आहे। हे मी आपल्याला रोज मी सांगतो, म्हणजे संत आपल्याला सांगतात त्याप्रमाणे। त्याच्यासाठी म्हणून हा सगळा उत्सव महोत्सव चातुर्मासाचा सज्जनोवा प्रपंच महाराज आपल्याकडून करून घेतात। कालचा विषय जो होता की परमार्थाचा अधिकारी कोण आहे, सत्शिष्य कसा असतो आणि सत्शिष्यांची 9 लक्षणं नाथ महाराज आपल्याला सांगतायत। ज्यांनी रामानंद महाराजांची पारायणं केलेली आहेत, ज्यांनी रामानंद महाराजांची पोथी वाचली त्या एका अध्यायामध्ये ही सगळी 9 लक्षणं सद्गुरू रामानंद महाराजांच्या बाबतीमध्ये महाराजांनी आपल्याला सांगितली। ही सगळी लक्षणं की मला कुठे जायचं आणि त्याच्यासाठी ऑब्स्टॅकल्स काय आहेत, नाही का। मुलांना आपण जेव्हा दूर गावाला शिकायला ठेवतो तेव्हा पहिल्यांदा सांगतो व्हॉट आर द डूज अँड व्हॉट आर द डोंट्स। हे करायचं बाळा, तुला शिक्षणासाठी पाठवलंय। मला आमच्या वडिलांचा शब्द, आम्ही जेव्हा औरंगाबादला शिकायला गेलो तेव्हा जाताना ते म्हणजे आता तुम्ही कॉलेजला चालले, सभ्य भाषेत त्यांनी एवढंच सांगितलं की सहकुटुंब घरी येऊ नका। या एका वाक्यात सगळं आलं, नाही का। अगदी तशी 9 लक्षणं संतांनी सांगितली। त्यातलं पहिलं लक्षण आपण काल पाहिलं नाही, म्हणजे अजून ते अर्ध झालंय। त्या पहिल्या लक्षणामध्ये नाथ महाराज आपल्याला सांगतात की तो कसा आहे, म्हणाले तो सत्शिष्य कसा वागतो, तो साधक कसा वागतो, त्या मार्गावर सज्जनो आपल्याला चालायचं, आपल्याला त्या मार्गानेच पुढे जायचं। आणि नाथांनी तो मार्ग स्वतः चोखाळून पाहिलाय। त्या मार्गाने जाऊन नाथच नाही तर अनेक संतांनी त्या मार्गाने जाऊन ती वाट अशी रुळवून ठेवलेली आपल्याशी। बस त्या रुळलेल्या वाटेवरून जर आपण गेलो ना तर निश्चित तो परमात्मा आपल्याला भेटणार त्रिकालवादित सत्य। महाराज म्हणाले ना, त्रिवाचा सत्य सांगतो, मला तुमच्याकडनं कसलीच अपेक्षा नाही, फक्त तुम्ही नाम घ्या, बाकी सगळं मी करतो म्हणाले, फक्त नाम घ्या। बरं, ते काम इतक्या सूटा म्हणजे इतके कन्सेशन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत आपल्याला नाम घेताना। बाबा झोपताना कर, गादीवर कर, उठून कर, काम करताना कर, गाडीवर चालला तर एवढं करून फक्त जपसंख्या नोंदून ठेव आणि 13 कोटी, नाही का। समर्थांचा ठेवडा की समर्थांना जेव्हा श्रीरामांनी दर्शन दिलं त्या टाकळीला नाशिक जवळ, तेव्हा म्हणले आता मला मिळालं पण माझ्या मागे जे येणार आहेत ते माझ्यासारखं 12 वर्ष तपश्चर्या पाण्यामध्ये उभं राहून करणार नाही। म्हणजे संतांचा केवढा उपकार आहे की ते म्हणाले माझ्यासारखे बाकी लोक नाही करणार। आणि मग त्यांनी सांगितलं सदा येता जाता उठत बसता की सगळं करेल आणि रामाकडनं ते अभिवचन करू की त्यांनी कसाही करू दे बाबा,
तुम्ही 12 वर्ष घर सोडून टाकलेला गोदावरीच्या नदीत कमरे इतक्या पाण्यात उभं राहून हे उभे राहिलेले असताना अनेक समर्थांच्या चरित्रामध्ये त्यांनी सांगितलं की कमरेखालचा सगळा भाग जो पाण्यामध्ये असायचा आणि सकाळच्या सूर्योदयापासून तर माध्यान्नापर्यंत हा महात्मा म्हणजे वय किती 12 वर्षाचं 12 ते 24 ही 12 वर्ष टाकलेला समर्थांनी पाण्यामध्ये उभं राहिली तर माशांनी त्यांचे पाय पिंढऱ्या पोटऱ्या मांड्या टोचून जखमा झालेल्या होत्या तरीही रोज ते पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर 12 वर्षानंतर समर्थ स्वतः भगवान राम दर्शन देतात अनुग्रह देतात आणि त्यावेळेला ते म्हणतात की माझ्यासारखं तपचरण कोणी करणार नाही पण माझी एक मागणी आहे म्हणून म्हटलं ना 2 या संतांचे फार उपकार आहेत आपल्याला. एक समर्थ की त्यांनी मागून घेतलं अभिवचन घेतलं आश्वासन घेतलं रामारायाकडनं की काही हरकत नाही बाबा तुझ्या मागे येणारी कलियुगातली जी जनता आहे 17, 18, 19, 20, 21व्या शतकातली किंवा नंतरची या सगळ्या जनतेसाठी एक सांगतो म्हणाले की त्यांनी कसंही 13 कोटी मात्र करावा. किती सोपं झालंय. गाडीत बसले तरी जग चालतो घोड्यावर बसले तरी चालतं कुठे गेलं तरी सगळा फक्त दिवसभराचं काउंटर घेऊन नोंदवा. काउंटर सुद्धा विनामूल्य अवेलेबल आहे. अजून काय सांगा सर आम्हाला द्या बरं दिले अजून आता बिघडलं पुन्हा द्या बरं तरी आहे बरं आपण देतच नाही महाराजच पाठवतात आपण तरी कोण देत. पण त्या संख्येने जर जप नोंदवून ठेवला तर समर्थ म्हणाले असा रामराय म्हणाले समर्थांना की असा कसाही त्यांनी करू द्या 13 कोटी त्याला मी दर्शन देईल म्हणाले. आणि त्याच्यानंतरचा एक महात्मा म्हणजे परमपूज्य गोंदवलेकर महाराज 22 डिसेंबर 1913 सकाळी पहाटेचे 5:15 5:20ची वेळे थोरल्या रामाच्या समोर शेतघरातून येऊन बहिर्मुख दिशेला जाऊन आले आणि रामासमोर उभे राहिले आणि 2च वाक्य शेवटचे बोललेले. 22 डिसेंबरला देह ठेवायच्या आधी 25 मिनिटं 2च वाक्य त्या रामरायासमोर घुसले. त्यातलं पहिलं वाक्य काय होतं रामा माझ्या माणसांना सांभाळ स्वतःच नाही मागितलं आणि दुसरं वाक्य होतं जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी कोण. हे 2च वाक्य ब्रह्मचैतन्य महाराज शेवटचे बोलले आणि देह सोडला. कोणासाठी सोडला तुम्हा आम्हासाठी. ही थोर परंपरा आहे हो सज्जन काय सांगू तुम्हाला इतकी सुंदर परंपरा आणि सगळ्या संतांच्या म्हणून म्हटलं ना आपण ज्या परंपरेत आहोत त्या परंपरेतल्या प्रत्येक सत्पुरुषाच्या लीला आपल्याला माहिती पाहिजे त्या लीलातली गेयता आपल्याला कळली पाहिजे. हा सगळा जो प्रपंच झाला की ते म्हणाले की तो शिष्य कसा असतो म्हणाले. नाथ महाराज म्हणाले मान देखून या दिडी लपे देह उपेक्षेच्या पोटी. जिथे कुठे मान मिळेल ना तिथून स्वतःला चोरून त्या देहाला त्या देहाची उपेक्षा करतो निघून जातो थांबत नाही. पाहिलेली गोष्ट तुम्हाला सांगतो समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे जन्मोत्सव 75 वर्षापर्यंत त्यांनी करू दिले नाही पण जेव्हा जेव्हा त्यांचे उत्सव झाले त्याचे काही फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज जे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये एवढा मोठा समाज त्यांच्यासाठी जमला. 13 कोटीच्या जपाची सांगताय महाराजांना स्टेजवर बसले राहावं असे वर सुद्धा पाहत की नको मी कोणीच नाहीये मी पाहत सुद्धा नाहीये. काय संतांचं विनयशीलता असते काय विनम्रता असते. माझ्या माहितीप्रमाणे दुंडा महाराज देगलूरकरांचे 90 वर्षाचं वय झालं आणि त्यांचा एक सत्कार ठेवला. दुंडा महाराज देगलूरकर आदरणीय मला वाटतं त्यावेळेला अजून 2 सत्पुरुष तिथे होते. एक बहुतेक आप्पा होते आणि नाही पांडुरंग शास्त्री आठवले दुंडा महाराज देगलूरकर आणि आप्पा म्हणजे भक्ती ज्ञान आणि कर्म पांडुरंग शास्त्री भक्ती आप्पा आणि ज्ञान म्हणजे दुंडा महाराज असे 3 सत्पुरुष एका व्यासपीठावर होते आणि फार मोठा दुंडा महाराजांचा सत्कार झाला. आणि सत्काराला उत्तर देताना परम आदरणीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय दुंडा महाराज काय म्हणाले 90व्या वर्षी की जे महाराष्ट्रातल्या तत्कालीन वारकरी संप्रदायाचे सूर्य होते सूर्य ते म्हणाले 90 वर्षाचं माझं वय झालं मला अजूनही ज्ञानेश्वरीतली एखादी ओळी नाही कळाली. शांत असे खाली नम्रतेने बसलेले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जे पाहिले काय संत आणि काय सत्पुरुष तयार. सद्गुरु तत्वाला जरी तो पोचला ना त्यातलं सत्शिष्यत्व कधीच नको देत नाही तो आणि तो तसाच राहतो. नवे आपल्याला हे शिकायचं की अरे माझ्याकडे तर काहीच नाही
की ते म्हणाले, मान देखून या दिठी लपे देह उपेक्षेच्या पोटी, जेवी चोर लागली या पाठी, लपे संकटी धनवंत. एखादा श्रीमंत आहे, द्रव्यवान आहे, आणि त्याच्या मागे जर चोर लागला तर तो द्रव्यवान, तो श्रीमंत कसा लपून बसतो ना, तसा मान सन्मान जर कुठे मिळत असेल तर हा खरा साधक, खरा नामधारक, खरा सत्शिष्य लपून बसतो. म्हणाले नको नको नको, यांच्यामध्ये जाणच नको, नको आपल्याला मान नको, सन्मान नको. का? पुढे म्हणाले, सांडावया मी एकू लौकिक आहे, ऐसा कोणी ठावे नोहे, ऐसी ऐसी दशा पाहे, मानूनच आहे या लागी. सगळ्यात महत्वाची घटना, महत्वाची वृत्ती तिथे ते म्हणाले की मी एकू कोणी आहे. साधकांनी कसं राहावं, नाथ महाराज म्हणाले, ते स्वतः जगलेत तसं. नाथ महाराज म्हणाले की मी कोणीतरी आहे हा भावच उत्पन्न होऊ देऊ नका. या सगळ्या आपण जे विद्यार्जन पोटार्थी करतो की नाही, त्याच्यामध्ये अहममान्यता मुळातच आपल्यात अहम इतका असतो. पण यांनी जे वाढते की मी कोणीतरी आहे, आय एम द पोस्ट ग्रॅज्युएट, मी कलेक्टर, मी अमका, मी 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 कोणीतरी आहे, ही भावनाच त्याच्यामध्ये नसते. आणि ते म्हणाले मी एकू लौकिकी आहे, ऐसा कोणा ठावे नोहे, मी कोणी एक आहे, मी आहे हीच लोकांना कल्पना तो यूज देत नाही. म्हणाले काय सांगू तुम्हाला, कधीच यूज दिली नाही हो. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज, वय वर्ष होतं साधारण 1925 आणि 32व्या वर्षी प्रल्हाद महाराजांना उन्मनी तुर्या अवस्थेमध्ये ते जायला लागले. आणि उन्मनी अवस्थेत जाताना त्यांच्या मातोश्री देहामध्ये होत्या, महाराजांच्या मातोश्री. त्यांच्या लक्षात आले की हे सकाळी अग्नी कार्यासाठी, होम हवनासाठी बसले, तिथेच त्यांचं ध्यान लागायचं आणि तिथेच ते पडायचे. तर दुपारी 4-4 वाजेपर्यंत तिथे त्याच अवस्थेत ते राहायचे, एकदा दोनदा. मग त्याच्यानंतर हे झाल्यानंतर नैवेद्य नाही, नैवेद्य म्हणून ते जेवणार नाही, ते जेवणार नाही म्हणून घरातलं कुणीही जेवत नसायचं. आणि असं आठवड्यातून 5-6 वेळेला व्हायला. मग त्यांनी रामानंद महाराजांना कळवलं की महाराज, प्रल्हाद महाराजांची आमच्या भुवांची अवस्था अशी आहे, काय करा. रामानंद महाराज त्यांना घेऊन मालाडला वाडीरूप महाराजांकडे गेले, त्यांना सांगितलं. तेव्हा वाडीरूप महाराज म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मचैतन्य महाराज वाडीरूपाने प्रकट झाले. ते म्हणाले, हे अग्निहोत्र कशासाठी केलं? म्हणाले 5 पिढ्या यांच्याकडे सुरू आहे, या 5 पिढ्याचं पुण्यही आणि त्या साधनेने जे साधायचं ते प्रल्हाद बुवांना साधलंय. म्हणाले आता अग्निकार्य बंद कर, लोक टाकावं, करून टाका म्हणाले शास्त्रविधीप्रमाणे. ही अवस्था ज्या सत्पुरुषाची आली, तो सत्पुरुष सुद्धा मी कोणीच नाही या भावनेने आयुष्यभर राहिला. अरे म्हणले मी कोणीच नाही. पुढे म्हणाले, सांडावया अहम ममता, मानून पाहे सर्वथा, लौकिकी सन्मानू घेता, दृढ अहंता होईल. आता त्यांनी उपाय सांगितला आपल्या साधकांसाठी. आपण या भावनेत आणि कायम आपण हा भाव आपल्या मनामध्ये सज्जनवर ठेवला पाहिजे की खरं आपण कोण आहे. जगामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये इतकी विद्वान, ज्ञानाने संपन्न, ऐश्वर्याने संपन्न, सौंदर्याने संपन्न असलेली कितीतरी माणसं किती जमिनीवर पाय ठेवून चालत असतात. रतन टाटांचं उदाहरण आपण या औद्योगिक क्षेत्रातलं जर पाहिलं तर एवढा मोठा सत्पुरुष, खरा सत्पुरुष येतो. म्हणजे जनक राजासारखीच ही माणसं की एक पाय म्हणजे केवढ्याली त्यांची घरं, त्यांची ऐश्वर्य, त्यांची इस्टेट, पण हे सगळं वैभव भोगत असताना त्या महापुरुषांची वृत्ती किती सुंदर. त्या सगळ्यांचा विचार केला तर माझ्याकडे कोणतं ज्ञान आहे, माझ्याकडे कोणतं ऐश्वर्य आहे, माझ्याकडे कोणती सत्ता आहे म्हणून आपण त्याचा अहंकार करावा. आणि साधकांनी तर हा कायम विचार करावा की अरे मी कोणीच नाही, यत्किंचित जीव आहे. या संपूर्ण विश्वाचा जर आपण विचार केला तर आपली किंमत किती मला सांग, काहीच किंमत नाही. तरीही आपल्याला केवढी देहंता. ते म्हणाले सांडावया अहम ममता. ही अहम ममता जर सोडायची असेल, मानून पाहे सर्वथा, लौकिकी सन्मानू घेता, दृढ अहंता होईल. तुम्ही लौकिकातला जर सन्मान घेण्याचा प्रयत्न केला तर म्हणाले त्याच्या पोटी फक्त सन्मान मिळाला की अहंता येतेच.
आणि ती इतकी सूक्ष्म असते, इतकी सूक्ष्म असते. महाराज म्हणाले ना, अहंकार हा हरळीसारखा आहे म्हणाले. चैत्र वैशाखात दिसते का कुठे हिरवळ तुम्हाला? पहिला रोहिणीचा किंवा मृगाचा पाऊस पडू द्या, तुमच्या अंगणामध्ये जे सगळं पांढरफट्ट झालेलं अंगण असतं, हळूहळू पहिल्या पावसाने हिरवगार दिसायला लागतं. कुठून येते ती हरळी? दिसत नाही, पाणी पडायचाच उशीर. ते पाणी पडणं जे आहे ना, तिथे तुमच्या वृत्तीला धक्का दिला जातो आणि लगेच ती उफाळून येते. लग्नाला गेलो होतो, त्यांच्या भेटीगाठीत बोलवलंच नाही आम्हाला. आमच्या लग्नात तर आम्ही सगळ्याला उभं केलं होतं. तुमच्याकडे उपासनेला आलो तर आम्हाला खुर्चीच दिली नाही. अरे बाप, तिथे सूक्ष्म आहे. मला हे नाही, हे समाजामध्ये सगळीकडे बरं का. हे मला व्यक्तिशा कोणालाही म्हणायचं नाही. कसा तो वर येतो, कसा वर येतो. इतक्या वेळ आम्ही बसलो तर आम्हाला पाण्याला विचारलं नाही, पत्रिका तर आम्हाला मूळची दिलीच नाही. किती समाजामध्ये पाहायला मिळतं मला सांगा. अरे आपण कोण आहेत मला सांगा बरं. आपण नाही गेलो तर त्यांच्या मुलाचं लग्न राहतं का? अहो, तुमच्या मुलाचं लग्न सुद्धा तुम्ही नाही गेले तर राहत नाही. ते म्हणलं नाही, अरे बाबा चाललं मी करून घेतो, मग पाहू, बाबाला नमस्कार नंतर. खरंच बरं, आपल्या वाचून काही अडत नाही. आपलं किंमत 0.0000 लिहा. इतकी किंमत आपली आहे, तरी देहांता आणि सन्मान मिळाला की अहंता वाढते. म्हणून ते म्हणाले की मी कोणीतरी आहे हे कोणाला ठाऊक होऊ नये, आणि ठाऊक झालं तरी आपण तिथे राहू नये, असा साधक आपल्याला तयार करायचा. आणि मीपणा, माझेपणा सोडून द्यावा. आणि म्हणाले तो सशिष्य काय खरं खरं सांगतो ना की गोंदवल्याच्या उत्सवाला श्री महाराज जायचे, आणि गोंदवल्याचे सगळे सन्माननीय विश्वस्त तत्कालीन आणि आजचेही बरं समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांना सद्गुरू स्वरूप पाहून त्यांची व्यवस्था, तत्कालीन जे विश्वस्त होते ते म्हणाले, महाराज तुम्ही या सगळ्या मोठ्या पंक्तीमध्ये बसत जाऊ नका, कारण आपण महाराजांचं असं होतं काय सांगू तुम्हाला. हा सत्पुरुष सकल संतच असतात, पण कसं असतं माहिती का, आपल्याला जर आईवर निबंध लिहायला सांगितलं, आपल्या आईवर म्हणजे आपल्याच आईवर लिहिलं ना आपण, तर सगळ्या जगात सर्वश्रेष्ठ आई कोणती मला सांगा. सगळ्या आईंमध्ये असलेलं आई पण सारखंच आहे, मातृत्व वात्सल्य सगळं सारखंच आहे. तरीही सगळ्या वंदनीय असताना माझी आई ही जगातली सर्वात ग्रेट आई प्रत्येकासाठी असते की नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की आहे तू जननी मदीय नकळे, किंवा झाले संत किती अनेक पुढती होतील या भारती, नामाचा अवतार तारक जगा होणे नाही शाकते. काय करतो माझे सद्गुरुनाथ, भक्तांचे हृदयार विंद फुलवी ती माऊली सर्वदा. इतकी प्रेमळ आहे ना सद्गुरु. देह वेगळे हो, पण सद्गुरु फार दयाळू असतात. हे जे सांगतो हे महाराजांविषयी सांगताना सकल सद्गुरूंविषयी बरं, पण ते मला माझ्या माऊलीमध्ये विशेषत्वाने दिसत. महाराज मौंज झाल्यापासून अखेरच्या दिवसापर्यंत रोज सकाळ आणि संध्याकाळ त्यांचे नियम होते. त्यातला पहिला नियम होता की भोजन ते सोहळ्यामध्ये घ्यायचे. पण गोंदवल्याला गेल्यानंतर जे आपण सगळे जसे जेवायला बसतो तसं त्यावेळेस, आता तरी ते मस्त स्टीलचे जेवायला आपल्याला मस्त बापा बापा, त्यावेळेला सगळ्या लोकांना शर्ट आणि बनियन काढून जेवायला बसावं लागायचं. पुढे पुढे संख्या वाढली, नियोजनाचा भाग, काही आक्षेप. ते म्हणे बाबा या सगळे जण प्रसाद घ्या. मग आता बेल्ट घालून सुद्धा ते म्हणे प्रसाद घ्या, प्रसाद पवित्र आहे. तुम्ही कसे या, आम्ही सोहळ्यात वाढतो, गोंधळात आपल्याला सोहळ्यामध्ये वाढलं जातं. तर तेव्हा महाराजांना ते विश्वस्त म्हणायचे की महाराज तुम्ही सोहळ्यामध्ये भोजन करता, तर तुमची भोजन कक्षामध्ये व्यवस्था करतो सोहळ्यामध्ये आपण. महाराज म्हणाले नको, माझ्या या गुरुच्या घरी मी पाटावर बसावं का म्हणाले, वेगळं नाही म्हणाले. हा सहस्त्राणी पंक्तीम पुनंतू, जिथे 1,000 माणसं जेवले ते अन्न पवित्र होतं. आणि महाराज स्वतः सोहळ्यामध्ये बसून असं अंग चोरून बसायचं. विनायकराव म्हणले आता पलीकडून मी इकडनं बसेल, पण पलीकडून कोण,
महाराज विनायकराव मामाच्या मनात शंका यायचा विषय. महाराज म्हणले, अरे इकडनं कोणी आला तर तो महाराज स्वरूप पाहायचा म्हणाले. आपण त्याला लागू नये, तो लागला तर महाराज लागले असं समजायचं. बर, एवढं झालं. महाराज जेवायला बसले. महाराज कधीही महाराजांनी तिखट खाल्लं नाही. महाराजांचा संपूर्ण स्वयंपाक बिनतिखटाचा शेवटपर्यंत. आणि तत्कालीन गोंदवल्यातल्या आमटी आणि आजची गोंदवल्यातल्या आमटीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण महाराजांना शिळी भाकरी आणि तिखट आमटी आवडायची म्हणून त्या लोकांनी ते फार छान मनात ठेवून तिखटच आमटी असायची. ही 85-86 पर्यंत होती. नंतर हळूहळू बदल झाला. आणि आताची आमटी म्हणजे लोक आमटीच पितात फक्त. म्हणजे गोंदवल्याला आता आपण झालं काय आमटी असं नाम काय असं कोणी म्हणतच नाही. गोंदवल्याला काय नाम आहे नाही. तर महाराज त्या आमटीमध्ये अशी भाकरी बुडवायचे, खाय 1-2-3 घास अल्प जेवण, बाकी सगळा प्रसाद विनायक. महाराज बसले जेवायला. पलीकडे माणूस बसला आणि त्याचा ग्लास, तेव्हा प्लास्टिकचे ग्लास होते, ते उंच ग्लास. सारवलेली जमीन, सपाट नव्हती, फरशी नव्हती. अशा काळातही गोंदवल्यातला आज 112 वर्ष झाली जन्म महाराजांचा पुण्यतिथी उत्सव. या वर्षीचा आता येईल तो 2 जानेवारीला 13वा आहे. 113वा उत्सव आहे महाराज पुण्यतिथी. त्या माणसाचं पाणी सांडलं. विनायकराव म्हणून, अरे बाप, आता महाराज सोहळ्यात आहेत त्याचं पाणी. अरे अरे काही काळजी करू. इथे जे आहे ना सगळं हे गोंदवल्याचं तीर्थ आहे, महाराजांचं तीर्थ आहे म्हणाय. तू नको वाईट वाटत. काय दृष्टिकोन. मी कोणीच नाही. माझ्या घरी म्हणजे एकदा तर विनायकराव मामाने प्रयत्न करून त्याला खास व्यवस्था करून महाराजांना तिकट चालवून साधं वरून एवढं मोठं तूप, बसायला पाठ, मागे पाठ. महाराजांना तिथे जेवायला बसू. महाराजांनी फक्त असं पाहिलं, इतकं तूप म्हणलं. गुरुच्या घरी मला पाठ देतो, काढ म्हणले ते पाठ. गुरुच्या घरी मला, माझ्या गुरुच्या गुरुचं घर आहे, परत गुरुचं. काय वागणं असतं मी तुम्हाला सांगतो सत्पुरुष. मग मला असं वाटतं की यातनं आपण काय घ्यावं. सगळ्यात महत्वाचा विषय हा आपल्यासाठीच आहे. बरं, नाथांना एवढं सांगायचं कारण की तुम्ही उत्तम साधक पहिल्यांदा व्हा, उत्तम सच्शिष्य व्हा, उत्तम भक्त व्हा. आणि ते भक्त होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर ते म्हणाले ही अपेक्षाच ठेवू नका की मी कोणीतरी आहे, मी कुठून तरी फार मोठा आहे असं वागणं. की म्हणाले सांडावया अहम ममता सन्मानू, लौकिकी सन्मानू घेता दृढ अहंता होईल. पुढे म्हणाले ज्याचे पोटी दृढ अभिमान. नाथ महाराज त्याचं कारण सांगतात. असं का होतं आपलं. ज्याचे पोटी दृढ अभिमान ते सदा वांछिती सन्मान. जो सांडू निघे अभिमान तो मानापमान न पाहे. याचं कारण म्हणाले नाथ महाराज म्हणाले दृढ अभिमान ज्याच्या पोटामध्ये आहे, इतका खच्चून भरलेला आहे म्हणजे आपण फक्त आपल्याकडे पाहू, दुसऱ्याकडे बिलकुल पाहू नये. आपण आपल्याकडेच पाहू. इतका अभिमान सूक्ष्मतेने आपल्यामध्ये भरलेला आहे की तो मला मान. आपण बोलताना कसं आपल्याला सहन होत नाही. बाप्पा कोण आहेत तुम्ही, जमणारच नाही म्हणले. कशी काय अशी भाजी करते, बापरे, जाऊ द्या माहेर. मग उपाशी पाके मारायला आपल्याला जमतच नाही. मी तर काय लोकांच्या बोलण्याच्या पद्धती असतात. आणि त्या प्रत्येक वाक्यात तुम्ही समाजामध्ये पहा अहंकार असा डोकावत असतो. इस्त्रीच्या कपड्याशिवाय मी राहतच नाही. बाप्पा, जाताना कोणते कपडे असणार आहेत, विदाऊट इस्त्रीच आहे ते का. किती अभिमान माणसाचा डोकावतो सगळं जागोजागी. ते म्हणाले ज्याच्या पोटामध्ये दृढ अभिमान तो सदा वांछिती सन्मान. त्याला कायम सन्मान पाहिजे असतो. काही लोकांना तर बस गेल्या ते असे पाहता हॉलमध्ये, आता कोणी माझ्याकडे कसं पाहिलं नाही, मी आल्याची नोंद कशी काय घेतली नाही. पहा तुम्ही नजरेमध्ये. आपल्या सगळ्यांना कळतं, मी काही सांगायची गरजच नाही. आणि काही व्यक्ती किती नम्रतेने, किती विनयशीलतेने आले, कोपऱ्यात बसले, कुठे कोणाला कळले नाही, गेले नाही. प्रसाद घेता का, नाही घेतलं. पाणी घेता, नाही मी पिऊन आलो. चहा घेता का, मी घरूनच घेऊन आलो. विनयशीलता किती असते. आणि ही विनयशीलता अंतःकरणामध्ये जितका अभिमान कमी असेल तितकी तुमच्या देहबोलीतून दिसतेच. ती सांगायची गरजच नाही. आणि कुठून नाही दिसली, महाराजांचे स्पष्टच वाक्य की त्याच्या डोळ्यातनं माणूस कळतो. डोळ्यातूनच, नजरेतून माणूस कळतोच. तर म्हणाले असा दृढ अभिमान ज्याच्या अंतःकरणामध्ये असतो ना तो कायम म्हणाले सदा वांछिती सन्मान. जो सांडू निघे अभिमान
तो मानापमान न पाहे. आणि जर नाही मिळाला तर म्हणाले इतका इतका त्रास होतो त्याला. आणि नाथ महाराज ते सांगतात की आपल्याला याच्या पुढे जाताना नाथ महाराजांनी सांगितलंय की सन्मान जर घेतला तर त्याच्याबरोबर त्यांनी एक सांगितलं, जेने घेतला सन्मान त्यासी न घेवे अपमान, तेथे सहजे आला देहाभिमान, या लागी सन्मान न आवडे. एक सूत्रच त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्हाला सन्मान मिळायला सुरुवात होते तेव्हा माणसाने जागरूक असावं. महाराज काय म्हणाले याच्यावर महाराजांनी दुसरं, आता आधी हे नाथांचं सांगतो मग महाराज. नाथ महाराज म्हणाले जेव्हा जेव्हा तुम्हाला सन्मान मिळायला लागतो तेव्हा तुम्हाला अपमान सहन होत नाही. मानवी जीवनात आज जर तुमचा सन्मान झाला तर कायम लक्षात ठेवायचं उद्या आपल्या वाटेला निंदा येणार आहे. ही ज्याची तयारी आहे ना त्याला सन्मान सहजतेने पोहोचता येतो. पण सूत्र म्हणाले सन्मान मिळाला, मान मिळाला की अपमान नको वाटतो. हे फार मोठं ऑब्स्टॅकल नाथ महाराज आपल्याला स्पष्ट करून सांगतात की तेथे सहज आला देहाभिमान, या लागी सन्मान न आवडे. मग खरा शिष्य, खरा भक्त म्हणजे कोण? जो विवेकी आहे, जो सकारात्मक विचार करतो त्याला विवेक असं म्हणायचं. एक घटना घडली तिथे आता योग्य काय आणि अयोग्य काय, ज्याचे दूरगामी परिणाम चांगले कसे होतील असा विचार करून वागणं म्हणजे विवेक. जो विवेकाने वागतो तो सन्मानाची आवडच ठेवत नाही. तो म्हणला सन्मानही नको अपमानही नको. हा विचार सज्जनो साधक अवस्थेत नवे नवे प्रपंच करताना, साधक वगैरे परमार्थ आपण नंतर पाहू, या ज्या नाथ महाराज आपल्याला गोष्टी सांगतात सज्जनो, या प्रपंचात सुद्धा पहिल्यांदा वापरायला जर सुरुवात केली ना तर प्रपंच अतिशय आनंदाचा होईल, दुःखाचा बिलकुलच राहणार नाही. पुढे म्हणाले सन्मानू घ्यावया तत्वता, ज्ञातेपण मिरवी ज्ञाता, ते संधी वसे ममता, अर्थ स्वार्थाची ने लोभे. पुढे म्हणाले एक मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला तो की आपण तर सन्मानाची अपेक्षा करूच नाही. पण नाथ महाराज हे सांगितल्यानंतर महाराज असं म्हणाले की आपण शक्यतोवर सन्मानाची इच्छा करू नये. कोणी सन्मान देतच असेल, कोणी गौरव करतच असेल तर नम्रपणे पहिल्यांदा नकार द्यावा. आणि त्याच्याही नंतर महाराज म्हणाले जर तो घ्यावाच लागला, स्वीकारावाच लागला तर त्यावेळेला आपल्या सद्गुरूंचं स्मरण मनापासून करावं. आणि महाराज मी या पात्रतेचा नाही, हे जे आहे ही तुमची इच्छा आहे आणि हा सगळा सन्मान मनापासून तुमच्या चरणी मी अर्पण करतो, या भावनेने वागावं. म्हणजे कायम तुम्ही त्यांच्या सहवासात, कायम तुम्ही त्यांच्या अनुसंधानात राहून तो सन्मान स्वीकारा. पण मनामध्ये काय की मी कोणी नाही, मी दासानुदास होण्याचा प्रयत्न करण्याचं काम साधकाचं आहे. पुढे म्हणाले सन्मानू घ्यावया तत्वता, ज्ञातेपण विज्ञाता, ती संधी वसे ममता, अर्थ स्वार्थाची. आणि खरं म्हणजे ना नाथ महाराज म्हणाले की सन्मान घेतला तर आता त्यांनी ज्ञातेपणाची म्हणजे जे ज्ञानी माणसं असतात म्हणाले, ते ज्ञानी माणसं आपला स्वतःचा ज्ञानीपणा मिरवण्यासाठी आणि मागे त्याच्या छोटंसं कारण असतं अर्थ स्वार्थ हा साधण्यासाठी ज्ञातेपणा मिरवत असतात. आणि त्या ज्ञातेपणाच्या मुळे सन्मान सुद्धा स्वतः घेत असतात. पुढे म्हणाले शेवटची आता या संदर्भात एवं नापेक्षी सन्मान, हे प्रथम शिष्याचे लक्षण, आता निरमत्सरत्व संपूर्ण, ते सुलक्षण पर्ययसे. या सगळ्यांमध्ये तात्पर्य नाथ महाराज एवढंच म्हणाले की आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं की मी कोणी आहे ही भावना साधकाने ठेवू नये. क्रमांक 2, स्वतःच्या मनामध्ये माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या बद्दलच्या कल्पना खरं म्हणजे आपण न ठेवता, सन्मानाची अपेक्षा न ठेवता साधकाने
मान सन्मानाची अपेक्षाच न ठेवणं हे खरं पहिलं सत्शिष्याचं लक्षण आहे. हे पहिलं लक्षण आहे की सन्मानाची अपेक्षा करू नये, सन्मानाची इच्छा मनात ठेवूच नाही. हे पहिलं लक्षण नाथ महाराज सांगतात. नवे नवे भगवान गोपाल कृष्ण आपल्या सख्याला सांगतात की उद्धवा, ज्ञानी माणसाने नव्हे तर सामान्य भक्तांनी सुद्धा सन्मानाची इच्छा जीवनभर ठेवू नये, म्हणजे दुःख पदरात येणार नाही आणि या सन्मार्गावर चालताना तुम्हाला फार मोठी मदत त्याची होईल. पुढे भगवान सांगतात की आता दुसरं लक्षण मी तुला सांगतो, निरमत्सरता. आपण साधकांनी मानवी जीवन जगत असताना अगदी हे प्रपंचात सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, ती निर्मत्सरता आपल्याकडे कायम राहिली पाहिजे. त्याच्यासाठी म्हणाले दुसरं लक्षण सांगतो आता. ही निर्मत्सरता म्हणजे काय तेही सांगतो. आणि उद्धवाला ते म्हणतात, सज्ञाना माझी वैर, ज्ञातृत्वाचाही मत्सर, तेथे देहाभिमाने केले घर, अति दुस्तर जीवाशी. उद्धवा, काय सांगू तुला, जे ज्ञानी लोक आहेत त्या ज्ञानी लोकांना सुद्धा त्यांच्या ज्ञानित्वाचा, ज्ञातृत्वाचा इतका अभिमान असतो. आणि दोन ज्ञानी जर एकत्र आले, दोन ज्ञानी पुरुष जर एकत्र आले, तर माझं ज्ञान श्रेष्ठ का तुझं ज्ञान श्रेष्ठ, आणि मी तुझ्यापेक्षा ज्ञानाने किती मोठा आहे, या ज्ञानामुळे त्यांच्यामध्ये मत्सर, वैर निर्माण होतो. पुढे म्हणाले, ज्ञानाभिमानाची गोष्टी वेंचुनिया तापचिया कोटी, दुजी करीत होता सृष्टी, अभिमान पोटी ज्ञानाचा. ते उदाहरण आहे विश्वामित्र ऋषींचं. ते म्हणाले, एवढा ज्ञानी असलेला विश्वामित्र ऋषी, अतिशय ज्ञानी, खरं सांगायचं का आजच्या भाषेत फार मोठा सायंटिस्ट आजच्या भाषेत, की असा शास्त्रज्ञ होणंच नाही. म्हणजे तपासचरण तेवढंच होतं, ज्ञानही तेवढंच होतं. त्याच्यानंतर देहाभिमानाच्या बाबतीत मात्र ज्ञान असल्यामुळे ते गळून पडले. आणि दुसरी सृष्टी त्यांनी जी निर्माण केली, उद्धव सांगतायत, समाप्त करा, उद्धवाला सांगतायत भगवान की या ज्ञानाभिमानामुळे त्यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तर दुधासाठी गाय निर्माण केली आणि विश्वामित्राने म्हैस निर्माण केली. म्हणून सगळ्या ठिकाणी गोमातेचं दूधच पूजेला वापरलं जातं शास्त्रानुसार. आता आपण पुढीतलं आणतो वगैरे ते गोष्ट सोडून द्या. प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या विश्वामित्राची म्हैस आहे. या ब्रह्मदेवानी चैत्र वैशाखात उन्हाळा निर्माण केलं, ते यांनी ऑक्टोबर मध्ये केलं. म्हणजे अश्विन आपला हा असतो भाद्रपदाचा पक्ष पंधरवड्यातलं जे ऊन आहे त्याला विश्वामित्राचं ऊन असं म्हणतात, कारण ते त्याच्या सृष्टीतलं आहे. त्यांनी जी प्रतिसृष्टी निर्माण केली त्यातल्या ह्या गोष्टी आहेत. अशा अनेक गोष्टी असो. पण भगवान सांगतात की उद्धवा, ज्ञानामुळे त्यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. पण पुढे म्हणाले, ज्ञानाभिमानाच्या गोष्टी वेचुनी तपाची या कोटी, एवढं मोठं तप केलं, दुजी करीत होता सृष्टी, अभिमान पोटी ज्ञानाच्या. केवळ ज्ञानाचा अभिमान म्हणून सृष्टी निर्माण करून दाखवली. आता पुढे म्हणाले, ज्ञानाभिमानू दुर्वासासी, व्यर्थ शापिले अंबरीशासी, म्या, भगवान म्हणतात, म्या सोशिले गर्भवासासी, ज्ञानाभिमानासी भिऊनी. भगवान म्हणतायत मी त्या ज्ञानाभिमानाला मी भ्यालो. काय झालं, आपल्या सगळ्यांना ती कथा कदाचित माहीत असेल, पण काही माझ्यासारख्याला ती माहीत नसते, म्हणून तुम्हाला सांगतो. आता तुम्ही मला, तुम्हाला माहित नाही तरी आम्हाला काही सांगतात, ते वाचून सांगतात, कोणाला तरी विचारून सांगतात, भागवतकाराला, प्रवचनकाराला. आपल्याला माहीत असेल हे जे म्हणाले ना की म्या सोशिले गर्भवासाची, ज्ञानाभिमानासी भिऊनी. भगवंताचे स्वतः उद्धवाला सांगितलेले वाक्य आहे की तुला काय सांगू, या दुर्वास ऋषींच्या ज्ञानाभिमानामुळे व्यर्थ शाप दिला म्हणे त्यांनी अंबरीश राजाला. अंबरीश नावाचा राजा होता आणि तो भगवान विष्णूचा फार मोठा भक्त होता.
आणि त्यांनी फार मोठं व्रत केलं भगवान विष्णूचं, आणि त्या विष्णूच्या व्रताची सांगता करायची त्यांनी ठरवली. आणि दुर्वासाला त्यांनी भोजन प्रसादाला बोलवलं. हे गेले स्नानाला. बरं, स्नानाला गेले तर लवकर यावं की नाही. आता दुर्वास या शब्दातच सगळं आलेलं आहे, वेगळं काही आपल्याला सांगायची गरज नाही. आपल्या दुर्वासांच्या अनेक कथा माहिती आहे की अत्यंत कोपिष्ट, अत्यंत रागिष्ट, अतिशय तपस्वी, अतिशय ज्ञानी. पण सज्जनो, सत्ता असली न ज्ञानाची असो का लौकिकाची असो, ती सत्ता आली की त्या सत्तेबरोबर तो अभिमान इतक्या सहजतेने आलेला असतो. तो मुळातच असतो सत्तेमुळे, ज्ञानाच्या सत्तेमुळे, लौकिकाच्या सत्तेमुळे एवढा वाढलेला असतो की सहजतेने माणसाकडनं पापाचरण होते, निंदा होते, मत्सर होते. आणि त्या दुर्वासांनी पाहिलं, ते स्नानाला गेले. अंबरीश राजा त्याची पूर्णाहुती झाली. दुर्वासांची बराच वेळ त्यांनी वाट पाहिली. आणि आता त्या नैवेद्य वैश्वदेवासाठी म्हणून त्यांनी हातात जल घेऊन तो प्राशन करणार, तेवढ्यात दुर्वास आले. त्यांच्या मनात आले की हा यांनी जेवण केलं, मी यायच्या आधी भोजन प्रसादाला तू कसा बसला, किंवा तू पाणी ग्रहण कसा करू शकतो. म्हणून त्यांनी त्याच्यावर एक अस्त्र सोडलं, म्हणे त्याला एक विशिष्ट नाव आहे. ते सोडलं, ते ज्वालामुखी सारखं ते अंबरीशाकडे येऊ लागलं. आणि हे भगवंताला कळालं. आता ते जर थांबवलं नसतं तर अंबरीश जळून गेला असता. आणि केवळ एवढंच त्यांनी केलं नाही, म्हणून भगवंतांनी पहिल्यांदा सुदर्शन पाठवलं. ते जे ज्वालामुखी सारखं अस्त्र होतं त्याचा नाश त्यांनी केला, आणि ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागलं. दुर्वास त्रिभुवनामध्ये पळाले, पण ते शेवटी सुदर्शन चक्रच. आणि हे सगळं होत असताना दुर्वासाने पुन्हा शाप दिला की अंबरीशा, तुला वेगवेगळ्या मत्स्य, कच्छ, वराह अशा योनींमध्ये 10 जन्म घ्यावे लागतील. अशा ते सुदर्शन त्यांच्या मागे लागलेले. त्रिभुवनात हे पळाले. शेवटी ब्रह्माकडे गेले. ब्रह्मा म्हणलं माझ्याकडे शक्य नाही, तिथून बघू आपल्या महादेवाकडे गेले. ते म्हणले हे विष्णूच आहे, म्हणले याला आपण काय, आपला त्रिशूळ काहीच करू शकत नाही, तुम्हाला त्याच्याकडे जावं. भगवान विष्णूकडे ते गेले की बाबा हे सुदर्शन चक्र. ते म्हणले मी पण आवरू शकत नाही, कारण मी भक्ताच्या अधीन आहे. अंबरीश माझा मोठा भक्त आहे, तू त्याला शरण गेल्याशिवाय जमणार. तरीही भगवान म्हणाले, मग ते कथा आहे की मग तिथे ते अंबरीशाला गेला. अंबरीश त्यांना शरण झाला, मग काही हरकत नाही म्हणाला. त्यांनी सुदर्शनाला विनंती केली, भगवंताला विनंती केली. ते सुदर्शन थांबलं, ते परत भगवंताच्या पोटावर गेलं. पण दिलेले जे शाप होते दुर्वासाचे, ते 10च्या 10 शापासाठी भगवंत म्हणाले की मला 10 वेळा गर्भवास घ्यावा लागला. आणि त्याच्यानंतर हे जे आपण 8-10 अवतार पाहतो ना, मत्स्य, कच्छ, वराह वगैरे, नरसिंहाचे सगळे अवतार, हे भगवंताला येण्याचं एक कारण अंबरीशाचा दिलेला दुर्वासानी शाप आहे. पण तो शाप व्यर्थ होता. सज्जनो, या सगळ्या नाथ भागवतामध्ये आपण जर सूक्ष्म तुमच्याही लक्षात येईल का पुढे की भगवंताचा हा जो संवाद उद्धवाला सांगताना, तर त्याच्यामध्ये भगवंत स्वतःचं आत्मचरित्र सहजतेने सांगून चाललेले. पुढे पाहता अजून पुढे येणार की ज्ञानाभिमानामुळे दुर्वासाने त्यांच्याकडे असलेल्या तपश्चर्येच्या, ज्ञानाच्या शक्तीमुळे व्यर्थ श्राप दिला. साधकांनी याच्यातून काय घ्यायचं आता? आपण जी थोडीफार साधना करतो, आपण तर काही फार करतच नाही, आपण आपल्याबद्दल बोलूच नाही, पण आपण जी काही उपासना, जे काही साधना करतो ना, त्याची परीक्षा दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या बाजूला खूप वेळा येते. अनेक वेळेला आपल्याला राग येतो, अनेक वेळेला या समाजातली, आपल्या कुटुंबातली माणसं, आपल्या जवळची माणसं आपल्याशी वाईट वागतात आणि सर्व दिशा आपल्याला, अरे मी तुझ्यासाठी इतकं केलं, तू माझ्याशी ऐकतो, जाय तुझं असं होईल, असं म्हणू नये. त्यांनी आपला जप जळून जातो, आपला जप खर्च होतो, आपली उपासना खर्च होते. म्हणून मौनाचं साधन जे सांगितलं ना, निर्मत्सरता जी आहे ना इथून पुढे, ती भगवंताला सांगायची. अरे मूर्खासारखं काय करता म्हणाले तुम्ही, एवढी मोठी तपश्चर्या केली, गेले ते 10 शाप गेले की गेली सगळीच तपश्चर्या.
विश्वामित्राच्या बाबतीत तर आपल्याला सगळं माहीतच आहे. एकदा कामामुळे गेले, एकदा क्रोधामुळे तपश्चर्या वाया गेली. पुढे म्हणाले, अंबरीशाशी म्या सोशिले गर्भवासासी. नाथ भागवताच्या मूळ ग्रंथामध्ये त्यांनी सांगितले की भगवान सांगतात की 10 वेळेला मला उद्धवा गर्भवास सोसावा लागला रे, या दुर्वासाच्या ज्ञानाभिमानामुळे, की नको माझ्या लेकराला, माझ्या अंबरीशाला त्रास होईल म्हणून भगवंतांनी 10 वेळेला गर्भवास सोसले. आजही ते भक्तांसाठी तेवढेच तत्पर आहेत. बरं, पुढे म्हणाले, ज्ञानाभिमानू ब्रह्मयासी नेले गोपाल वत्सांसी, मज होणे पाडिले त्या वेशांसी, ज्ञानाभिमानासी भिवनी. आता ही एकच कथा नाही उद्धवा, मी तुला काय सांगू, काय काय मी सोसलं या जगामध्ये. भगवान गोपाल कृष्ण, म्हणून म्हणलं ना, भगवान गोपाळ कृष्णाचं चरित्र फार सुंदर आहे. आयुष्यभर निष्काम राहिलेला हा सत्पुरुष संत म्हणजे अवतार, काय काय त्याच्या वाट्याला लागलं. भगवंताचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर या सगळ्या पांडवांना वाचण्यामध्ये त्याचा व्यक्तिगत स्वार्थ, त्याला काय हस्तिनापूरचं राज्य हवं होतं का? धर्माच्या करिता आम्हास जगती धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणणारा भगवान. सज्जनो, मी तुम्हाला काय सांगू, गांधारीने शाप द्यावा, माझा जसा निर्वंश झाल्याचं दुःख मला झालं तसं दुःख भगवान गोपालकृष्ण तुला होईल, हा गांधारीचा शाप त्याला सत्य करून दाखव. 125 वर्षांचं वय ना भगवंताचं त्यावेळेला होतं, आणि 125व्या वर्षी आपण या 8व्या 9व्या अध्यायातच पाहिलं ना की उद्धवा, आता माझं एकच शेवटचं कार्य राहिलं म्हणाले, ते म्हणजे माझ्या वंशाचा संपूर्ण नाश मला करणं भाग आहे. नाही तर ज्या कार्यासाठी मी धर्म संस्थापनेसाठी आलो ते धर्म बुडवे माझे कुळातले लोक जर निघाले तर ते संपवणं हे माझं कार्य आहे, आणि ते संपवल्यानंतरच उद्धवा मी निघतोय. ते संपवलंय आणि आता हा उद्धवाचा संवाद आहे. तिथे सुद्धा मनातल्या व्यथा भगवंताला सख्याजवळ सांगावं लागतात की अरे मला हे करा. अजून सांगू म्हणाले तुला उद्धवा, अरे मी त्या गोकुळात राहत होतो म्हणाले 10-11 वर्षांचा. त्या गोकुळातल्या गोपिका, त्या सगळे गोपाल आपल्या घरच्या लेकरांना दही दूध द्यायचेच नाही म्हणाले, म्हणून मी ते सगळ्या गाई वासरांना घेऊन दररोज यमुनेच्या काठी जायचं म्हणाले, आणि मग तिथे गोपाळकाला करायचं. तर तो गोपालकाला खाण्यासाठी सगळे स्वर्गातले देव तिथे त्या यमुनेत यायचे. तर मी गोपाळांना सांगितलं की जाऊच नका, ते सगळे बोट चाटून घ्या, म्हणून काला खाल्ल्यावर कधी हात धुवायचा नसतो. त्या यमुनेमध्ये सगळे माशांच्या रूपाने देव आले, त्यांना हा काला मिळूच देऊ नका म्हणाले. आणि त्या ब्रह्मदेवाला त्याची हाल सांगत, तो म्हणून असं करतो का? म्हणून ब्रह्मदेवाने एकदा काय केलं, हे गोकुळातले सगळ्या गोपाळांना, सगळ्या गोधनाला घेऊन भगवान गोपालकृष्ण यमुनेच्या काठावर गेले, दिवसभर राहिले, आणि ब्रह्मदेवानी सगळे गोपाळ आणि सगळ्या गायी, तो सगळं गोधन ब्रह्मदेवाने गुप्त करून स्वर्गामध्ये नेऊन. भगवंताच्या लक्षात आलं, आता घरी घेऊन काय जाणार? आधीच तर त्याच्याला बालपणापासून त्याच्यावर सगळे आरोप, नाही का, आमच्या घरचं लोणी चोरलं ना आमच्या घरचं लोणी चोरलं. काय सुंदर कथा भागवतामध्ये आहेत, वेगवेगळे कीर्तनकार काय सुंदर सांगायचे. त्या भगवान गोपाळकृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय राहत नाही सज्जनो. एक दिवस भगवान गोपाळकृष्ण एकीच्या घरी गेले, एका गवळणीच्या घरी गेले, आणि ती लोणी काढत होती. लोण्याचा गोळा घेतला, खाल्ला, 1-2 झाले, 3 झाले, मग ती रागावली, आणि जाता जाता त्यांनी त्या मडक्यातलं पुन्हा दही होतं ते फोडून ते घेतलं. इतका राग आला त्या गोळणीला की हा यशोदेचा मुलगा, हा नंदेचा मुलगा, नंदाचा मुलगा. नंदा म्हणजे ज्याच्याकडे 9 लक्ष गाई, त्याला नंद म्हणायचं. त्यावेळेला प्रॉपर्टी ही गोधनावरून मोजली जायची. नंदाकडे 9 लक्ष गाई गोधन होत. अतिशय प्रेमाचे संबंध आहे. तरी पण पोराने गडबड केली म्हणून धरलं त्याला, गोपालकृष्णाचा हात धरलं, ते 7-8-9 वर्षाचं लेकरू, आणि धरून ती गवळण मोठ्या हरपटच घेऊन गेली. चाल म्हणले, तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते, यशोदेकडे.
तो मोठ्याने बोलायला लागला, नको मला देऊ नको नको. तो इथं नाटकेच होता. यशोदे पाय म्हणले तुझं हे लेकरू असं असं हातात धरून तिच्या त्या यशोदेव रागाने पाहून, बघ म्हणले तुझ्या लेकरात माझ्या घरचं मडकं पडलं त्याच्या हातात, बघ लोळ्याच्या गोळ्या. यशोदा हसायला लागली. ती म्हणे हसते काय? अगं बघ म्हणे तुझ्या हातात, तिच्या हातात तिचंच पोर. भगवान गोपाळ कृष्णाने रूप बदलून टाकलं तिच्या पोराचं. ती म्हणजे तुझ्याच पोराने मडकं पडलं, माझ्या पोरावर नाव घेतेस का म्हणत. त्याला सांगा, द्वापार युगातल्या घडलेल्या या घटनांमुळे जर आज एवढा आनंद होत असेल, त्या भगवंताच्या चिंतनामध्येच एवढा आनंद असायचा. तो प्रत्यक्ष भगवंत किती गोड असेल नाही. आणि त्या ब्रह्मदेवाने सगळं गोधन सगळे गोपाळ नेऊन ठेवले. किती दिवस? 1 महिना 2 महिने 1 वर्षभर ते सगळे गोपाळ आणि ते सगळं गोधन ब्रह्मलोकामध्ये होत. वर्षभर भगवंतांनी काय केलं? सगळे, इथे त्यांनी शब्द वापरलाय फार सुंदर, मज होणे पाडिले त्या वेशासी ज्ञानाभिमानासी भिवून. त्या ब्रह्मदेवाचा ज्ञानाभिमानाला भिवून मी स्वतः सगळ्या गोपाळांची रूपं घेऊन घरी गेलो त्यांच्या. हा सुदाम्या, हा पेंद्या, हा अमका टमका तुमका सगळ्या गोपाळांची रूपं घेऊन भगवान प्रत्येकाच्या घरी गेले. 1 वर्षभर सगळ्यांच्या घरी तेच. सगळ्या गायीच्या रूपाने भगवानच सगळ्यांच्या गोंधळ. कोणालाच वाटलं नाही आपले गेले की. शेवटी ब्रह्मदेव फेकला म्हणजे इतक्या लोकांना आपल्या ब्रह्मदेव रोजची पेंट किती लागायचे म्हणजे. साखर खेळायला मी विचारलं गायीवरचा खर्च किती? ते म्हणजे 1 लाख रुपये पर डे म्हणे. साखर खेळण्याला आपल्या गोंधवल्याला काय असेल ब्रह्मदेवालाच माहिती. ते म्हणजे एवढ्या गायी, 9 लक्ष गायी, इतके लेकरं. पण लेकरं सांभाळणं काय सोपं आहे का? आपली एक आपल्याला सांभाळणं होत नाही. ब्रह्मदेव झाला म्हणून काय झालं? लेकराच्या खोड्या तर काय वेगळ्याच असतात. त्याच्यात पुन्हा हे गोपालकृष्णाने शिकवलेले लेकर होते. ते काय सुधे राहिले असतील का ब्रह्मदेवाकडे? शेवटी त्या ब्रह्मदेवाला ते सगळे पुन्हा आणायला लागले. बरं ते पुन्हा आले, ते हे कुठे करायचे गुप्त? पण परमात्म्याने ते आले यमुनेच्या काठावर, स्वतःचं रूप मिटवून टाकलं आणि पुन्हा ओरिजिनल जे होते ते सगळे गोपाळ, त्या ओरिजिनल सगळ्या गायी भगवंतांनी गोकुळामध्ये ज्याच्या त्याच्या. उद्धवा काय सांगू, केवळ त्या ब्रह्मदेवाच्या विमानाला मी भ्यालो म्हणले. आणि याच्यानंतर भगवंत जी खंत व्यक्त करतात ना, खरंच आजही त्या समाज व्यवस्थेकडे पाहिलं ना तर आपल्या लक्षात येईल. पुढे म्हणाले, उद्धवा ज्ञानाभिमान, फार फार महत्वाचं सूत्र भगवंत सांगतायत बरं उद्धवाला. उद्धवा ज्ञानाभिमान सर्व अभिमाना माझी कठीण, वशिष्ठ विश्वामित्र जाण ज्ञानाभिमानाने भांडती रे. काय सांगा उद्धवा, लक्षात ठेव, ज्ञानाचा अभिमान सगळ्यात जास्त कठीण आहे. तो जाता जात नाही म्हणाले. किती जात नाही मी तुम्हाला सांगू का? मेल्यावरही जात नाही. आपल्याकडे जी संकल्पना आहे ना, संकल्पना नाही, जे सत्य आहे, ब्रह्म पिशाच्य किंवा ब्रह्म राक्षस ज्याला म्हणतात ना, की अनेक ज्ञानी अनेक तपस्वी छोट्या छोट्या वासना राहतात, देहानी मरून जातात, पिशाच्य रूपाने तसेच कोणाच्या तरी देहामध्ये प्रवेश करतात आणि त्या वासना भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा त्या देहाला त्रास देतात. इतकी ती ज्ञानाभिमानाची गोष्ट भयानक आहे. म्हणून भगवंत म्हणतात की उद्धवा ज्ञानाभिमान सर्व अभिमाना माझी कठीण रे. आणि विश्वामित्र आणि वशिष्ठांचं भांडण जगप्रसिद्ध, आपण अनेकदा ऐकलं, त्याच्यावर आता भाष्य करायची गरज नाही. पण या दोघांचंही भांडण केवळ तू मोठा की मी मोठा, तुझी तपश्चर्या जास्त की माझी तपश्चर्या, तू सृष्टी निर्माण करतो तर मी अजून काय निर्माण करतो, हे केवळ. आणि समाजात सुद्धा आपण पाहतो ना की तुझी प्रतिष्ठा मोठी आहे का माझी प्रतिष्ठा, तुझा पक्ष मोठा की माझा, वगैरे वगैरे, तो विषय आपला. तरी पण समर्थ म्हणले तसे, पहिले ते हरिकीर्तन आणि मग दुसरे ते राजकारण. असो, पुढे म्हणाले, एवं ज्ञानाभिमान भेन म्या गोवळे मज मूर्ख म्हणती याज्ञिक ब्राह्मण त्यासी ज्ञानाभिमान कर्माच. ही भगवान गोपाल कृष्णाच्या जीवनातली खंत, हे छोटा आत्मचरित्राचा एक छोटा भाग. उद्धवा, तुला मी काय सांगू, खरं सांगू का, या सगळ्यांना भिवूनच मी द्वापार युगामध्ये गवळ्याच्या घरी जन्म घेतला म्हणा. नको म्हणा,
मी जो गवळ्याच्या घरी जन्म घेतला, मी गवळी म्हणून जो राहिलो म्हणाले, ते स्पष्ट सांगतात, एवम ज्ञानाभिमान भेन म्या घेतले गोवळेपण मज मूर्ख म्हणती याज्ञिक ब्राह्मण. तरीही मला याज्ञिक ब्राह्मणांनी मूर्ख म्हटलेलं आहे. नको मला हा अभिमानच नको होता. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती ती सगळी कथा की नाही, मी बाबा धाकटा भाऊ होतो, बस मागच्या जन्मात तू मोठा झाला, त्रास दिला म्हणजे आता मी मोठा, बरं तू मोठा व्हाय, मी लहान होतो. क्षत्रिय असून सुद्धा गवळपणाचं भूमिका घेऊन आयुष्यभर राहिले. गवळ्याच्या घरी भगवंत राहिला नव्हे, मी गवळपणच घेतलं. तरीही याज्ञिक ब्राह्मणांनी भगवान गोपाल कृष्णाला त्रास दिला. तो द्वापार युगातच दिला नाही सज्जन हो, तर कलियुगात सुद्धा तेच भगवान विष्णू ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने आले, तरी पुन्हा तोच त्रास त्यांना भोगावा लागला, तोच नाथांनाही भोगावा लागला. आजही सज्जन सात्विकांना असा त्रास होतो, पण असं म्हणायचं त्याला की सोन्याला पारखून घ्यावं लागतं, असं आपण त्याला म्हणायचं. त्यासी ज्ञानाभिमान, आजही त्या सगळ्यांना ज्ञानाभिमान असतोच. पुढे म्हणाले, मुख्य माझीच हे ऐशी दशा, तेथे इतरांचा पाडू कासया, ज्ञानाभिमानाचा दृढ फासा, नुगवे सहसा ज्ञाताशी. उद्धवा आता काय सांगू, माझ्यासारख्याची जर ही अवस्था असेल तर समाजातल्या बाकी लोकांची काय अवस्था असेल याचा विचार करा. की या ज्ञानाभिमानामुळे किती लोकांना पिडलं जातं, किती लोकांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून आता जी निर्मत्सरतेकडे भगवान जात आहेत ते पुढचा विषय. तेथे इतरांचा पाडू कासा आहे, इतरांची काय अवस्था असेल, ज्ञानाभिमानाचा दृढ पासा. म्हणून ज्ञानाचा अभिमान असतं, खरं ज्ञान असतं ना ते विनयशीलच असतं, हे दंभाचं. पुढे म्हणाले, ज्ञानाभिमानाची जाती कैशी, उभान ठाके मूर्खापासी, वैर लावे सज्ञानासी, समत्सरेशी वर्तवी. भगवान म्हणतात, खरं सांगू का, हे ज्ञानाभिमानी जे लोक आहे ना, यांची जातच वेगळी आहे म्हणाले. भगवंत म्हणतायत उद्धवाला सांगतात यांची जातच वेगळी म्हणाले. यांची जात वेगळी कशी म्हणाले, हे ज्ञानी आहेत ना, ज्ञानी लोकांचं खरं काम काय म्हणाले, त्या ज्ञानी लोकांनी मूर्ख लोकांना सुधारावं. नाथ म्हणाले, या ज्ञानाभिमानाची जाती कैशी, उभान ठाके मूर्खापाशी. मूर्खाजवळ हे उभं सुद्धा राहत नाही, किंबहुना मूर्खाला स्वतःच्या जवळ उभं राहू देत नाही. अज्ञानी लोकांना जवळ करत नाही, त्यांच्या जवळ हे जात नाही. हा समाजातला मोठा दोष. आणि पुढे म्हणाले, काय करतात मग हे ज्ञानी ज्ञानी एकत्र येतात आणि वैर वाढवतात. वैर लावी सज्ञानासी, अशा प्रकारचं काम हे ज्ञानी लोक, ज्ञाते लोक समाजामध्ये करतात. एवं निर्मत्सर होणे जासी, तेने सांडावे ज्ञानाभिमानासी, एरवी तो ज्ञाता यासी, समत्सरेशी नांदवे. नाथ महाराज म्हणाले की तात्पर्य एवढंच आहे. नाथ महाराज म्हणाले की निर्मत्सर जर व्हायचं असेल, एवं निर्मत्सर होणे जासी, तेने सांडावे ज्ञानाभिमानासी. उद्धवा, निर्मत्सरतेशिवाय परमार्थ साधणार नाही. मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं ध्येय जर तुला साधायचं असेल तर पहिली सन्मानाची अपेक्षा ठेवू नको, पहिला गुण. आणि क्रमांक 2चं लक्षण तुझ्या मध्ये आजच्या भाषेत सांगायचं तर बिल्ड करावं लागेल, इनबिल्ट करावं लागेल, डाउनलोड करून घ्यावं लागेल. आणि ते जर करायचं असेल तर ते आहे निर्मत्सरता. आणि त्या निर्मत्सरतेसाठी स्वतःच्या कडे असलेल्या ज्ञानाचा अभिमान नको, आणि अभिमान टाकून द्यावा नाही, तर तो तुला त्या ज्ञानी माणसांसारखा मत्सर निर्माण करण्याशिवाय राहणार नाही. तुझ्यामध्ये मत्सराची भावना तुझा ज्ञानाभिमानच करू शकतो. म्हणून कायम सज्जनो, साधकांनी लक्षात ठेवा की खरंच आपण किती कमी आहोत. या अगदी परमार्थ मार्गाचा बाकीचा प्रापंचिक विचार आपण करू नये, जो ज्याचा त्याचा आहे.
पण त्याचा एक अभिमान असतो. पण कायम लक्षात ठेव, अरे किती मोठमोठी माणसं आहेत, पण किती सरेंड झालेली भगवंताप्रती, सद्गुरूंप्रती किती सरेंड झालेली, किती शरणागत भावानी वागतात, किती मोठमोठी माणसं आहेत की आपली ऐश्वर्य, आपलं ज्ञान सगळं भगवंताच्या चरणी वाहणारी आजही या समाजात थोडीच आहेत, खूप नाही आहेत. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर सगळी जास्त असते, नाही का? काही काही जितका चक्का त्याच्या दुप्पट साखर असंही असतं, काही काहीकडे नुसताच चक्का असतो, नाही का? पण या दोघांमध्ये श्रीखंड करताना केशर मात्र सगळ्यांकडे सारखंच असतं, पण केशर थोडंच असतं, नाही का? महाराज म्हणायचं तसं केशर थोडंच असतं. तसं समाजामध्ये भगवंत सन्मुख माणसं कमीच असणार, पण तेवढीच असलेली सन्मुख असलेली माणसं राहिलेल्या सगळ्यांना उद्धरून देण्याचं काम करतात. ऐक मत्सराची सामग्री देही देहाभिमान दृढ करी, तोही ज्ञातेपणाचे बळ धरी लोभ माझारी अर्थस्वार्थे. काय सांगू म्हणाले, या मत्सराची सामग्री जी आहे ना म्हणाली, ती सामग्री म्हणजे देहामध्ये देहाचा अभिमान दृढ करणे. कायम लक्षात ठेवायचं की माझा पारा कुठे जातोय का वर, मीपणा कुठे वर येतो का, माझं पण कुठे वर येतं. हा, मी माझं पण हे व्याकरणापुरतं असावं, पण आपण कुठे गुंतोय का, माझ्या मनात कुठेतरी कायम अहंकार आहे का, मी कोणीतरी, अरे आपण काहीच नाही हो. कशाच्या दृष्टीने आपण महत्वाचे. साधकाच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं, आज केवढे मोठे साधक हे स्वतःला लोपून बसलेले, झाकून बसलेत. ज्ञानाच्या बाबतीत जर आपण पाहिलं, आपल्या महाराष्ट्राचा जरी विचार केला, किती संत महात्मे आणि विद्वान आहेत. विद्वत्ता आणि संतत्व एकत्र पाहायला मिळणं अतिशय कठीण. महाराज म्हणाले ज्ञानी आणि संत फार कठीण, पण आपण भाग्यवान आहेत मराठवाड्यातली माणसं की जे अत्यंत ज्ञानी असलेले, आदरणीय कस्तुरी शास्त्री असतील, दुंडा शास्त्री, दुंडा महाराज असतील, चंद्रशेखर महाराज असतील, चैतन्य महाराज असतील, प्रमोद शास्त्री सारखे इतके मोठमोठे सत्पुरुष, प्रस्थानत्रयीचं अध्ययन झालेलं, पण मी कोणी नाही, साधेपणाने वागतात, अगदी साधेपणाने. बाबांची तर आपण सगळ्यांनी पाहिलं, बाबांसारखा सत्पुरुष कधीतरी असं, मी तर आता जे असं म्हणून नाही त्याच्या प्रारब्धाने मिळतात, पण असं चार बोटाचं धोतर वगैरे, ते काय काठाचे धोतर वगैरे बाबांना कधीच नव्हतं. साधं धोतर, साधा कॉटनचा शर्ट, साधा पांढरा फेटा, त्यातलं दिवसभर तर बाबा सोहळ्यातच असायचे, त्यामुळे सोहळं अंगावर असेल तर उपरत. कुठे कार्यक्रमाला जायचं असेल तर 2 शर्ट 5 वर्ष त्यांना पुरायचे. शर्ट घालायचं कामच नव्हतं, उपरणं पांघरलं की चालले. एवढी विद्वत्ता असताना मी म्हटलं तुम्हाला ते राष्ट्रपतींचं पत्र यावं, तेव्हा नम्रतेने की माझा नित्यनैमित्तिक अन्निकाचा वेळ दिल्लीला पोचेपर्यंत खंड पडतो, म्हणून मी आपल्याकडे येऊ शकत नाही, आणि आपण माझा या पुरस्कारासाठी विचार केला त्याच वेळेला मला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. केवढी देहाभिमानता, शून्यत्वाची अवस्था बाबांच्या जीवनामध्ये. ते म्हणाले की हा देहाभिमान, मत्सराची जी सामग्री येणार, ते म्हणाले की देहाभिमान दृढ करतो आणि ज्ञातेपणाचा बळी धरतो आणि द्रव्याची आशा निर्माण करतो. ज्ञान मिळालं की त्या ज्ञानापासून मला पैसे मिळतात. एक बॅच झाली की दुसरी बॅच माझ्या विषयाच्या, मला चांगलं शिकवतात मुलं येतात का, 2 बॅच 3 बॅच, त्या ज्ञानाचा पैसा प्रतिष्ठेमध्ये मला कसं कन्व्हर्शन करता येईल, हा विचार सामान्य माणूस सुद्धा करायला लागतो. आणि संत या गोष्टी बाबतीत आपल्याला सजग करतात आणि म्हणाले इतकी सामग्री ज्याच्यापाशी जमते तो मत्सरासहित द्वेष वाहत असतो. आणि पुढे म्हणाले, एकच शेवटचा घेतो, इतकी सामग्री जेथे होय तोची समत्सर द्वेषू आहे, शुद्ध शिष्य हे नस आहे त्यागोनी जाये मत्सरू. खरा शिष्य, शुद्धत्वाने वागणारा जो शिष्य आहे तो याच्या मागे लागत नाही. मुख्य देहाभिमानता, ज्ञानाची अभिमानता हा त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेला भाग आहे की मी कोणीतरी आहे, मी ज्ञानी आहे, हा भाव शुद्ध शिष्याकडे, खऱ्या शिष्याकडे नसतो आणि तो मत्सराला बळी पडत नाही. इथपर्यंत नाथ सांगतात. झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी सज्जन आपण अर्पण करूया आणि आपली नित्याची प्रार्थना घेऊन उपासनेकडे वळूया. श्रीराम. आवडीने भावे
हरी नाम घेसी आवडीने भावे, हरी नाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे, आवडीने भावे, सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐसे नाही, ऐसे नाही, आवडीने भावे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे, संचिताचे, आवडीने भावे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे, आवडीने भावे, हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज